सर्वांना नमस्कार. मित्र, मुंबईचा महापौर कोण होणार हाच प्रश्न सर्वांना सतावतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज निकाल लागून बरेच दिवस लोटले तरी पण मुंबईचा महापौर निवडीचा मार्ग खुला झाला नाही. याचं कारण काय असावं? एकीकडे चर्चा येतात, एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांनी 2.5 वर्षाची मागणी केली आहे, त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद पाहिजे आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिले 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. पण ज्यावेळी त्यांच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळी ते सांगतात महापौर महायुतीचाच होईल, आम्ही आणि मुख्यमंत्री बसून चर्चा करू, आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. जर यांच्यामध्ये एक वाक्यता आहे तर यांच्या गटांचं रजिस्ट्रेशन का झालं नाही? मुख्यमंत्री दावोस दौऱ्याहून 2 दिवसापूर्वी आले, अजूनही यांच्यामध्ये मीटिंग का झाली नाही? आणि कालच्या कॅबिनेटला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर का नाही? ते दरेगावी का निघून गेले? यांच्यामधली वाटणी बोलणी फिसकटली का? किंवा जर फिसकटली नसेल तर मग हे जाहीर वाच्यता का करत नाही? तेव्हा खरंच मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का भाजपाचा होणार? प्रश्न आहे. जर महायुती म्हणून एकत्र लढलेत, एवढी मेजॉरिटी आली तर तात्काळ महापौर नेमायला हवा, पण असं का होत नाही? तेव्हा यांच्यामध्ये काही अंतर्गत गटबाजी आहे का? तिकडे शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये विस्तैवही आडवा जात नाही, तर रवींद्र चव्हाणही त्याच वृत्तीचे दिसतात. तेव्हा एकनाथ शिंदे फडणवीसासमोर जमवून घेतील का, की आपल्या पुढच्या भविष्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे एक पाऊल मागे घेतील? असंख्य प्रश्न मनामध्ये दाटलेत की मुंबईचा महापौर कोण होणार, कोणाचा होणार, केव्हा होणार? जर तुम्हाला जनतेने एवढी मेजॉरिटी दिली तर तुम्ही जनतेची थट्टा का करताय? मुंबईच्या लोकांना वेठीस का धरताय? तुमचं अद्याप अजून कशातच काही नाही. अशा वेळी जनतेने काय समजायचं? जनता मतदान करून जनतेने चूक केली आहे का? मित्र, तुम्हाला काय वाटतं? मुंबईचा महापौर कोण होणार आणि कोणाचा होणार? सेनेचा होणार की भाजपाचा होणार? कमेंटमध्ये व्यक्त व्हा.